आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सर्वांच्या आपल्या लाडक्या अजितदादा आज ह्या घटनेला कसं बोलावं असं निशब्द झाले. कारण माझ्या आयुष्यात अनेक वर्ष दादांच्या सहवासात राहिलो. विठ्ठल कारखान्याच्या कर्ज मंजुरीच्या वेळी असेल, निवडणुकीच्या आधी असेल, कारखाना चालवण्यासाठी असेल, आमदार झाल्यापासून तर असा कोणताही आठवडा गेला नाही की मी दादाला भेटलो नाही. मागच्या 8 दिवसापूर्वी जेव्हा प्रचार सुरू व्हायचा होता तेव्हा दादांबरोबर आम्ही बसलो सगळे. दादांनी अनेक आठवणी, दादांच्या सोबत प्रवास असेल, दादांच्या सोबत इतक्या आठवणी आहेत की दादांच्या त्या माणसाने इतकं भरभरून प्रेम दिलं. आज बोलावं काय हे काही म्हणजे शब्दच फुटत नाहीत. या माणसाचा असा होणं, मला आता प्रतिक्रिया देणं सुद्धा शक्य नाही. प्रचार निवडणूक ही विषयच यामध्ये नाही. सर्व दौरे प्रचार सगळं थांबवून आता फक्त आम्ही आता बारामतीला निघालोय. दादांच्या सगळ्या दुःखद घटना म्हणजे हे ह्याच्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासारखं बोलणंच येणार नाही. दादांना श्रद्धांजली वाहण्याचा शब्द तोंडातून फुटतच नाही. दादांना श्रद्धांजली वाहणं म्हणजे हे आयुष्यात कधी अशी वेळ असं वाटत नव्हतं. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज महाराष्ट्राचे दादा हरपले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या विमानावर झालेल्या भीषण अपघातात अजितदादांचे दुर्दैवी निधन झाले. ही घटना अतिशय दुःख, धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी आहे. त्यांना मी जड अंतकरणाने श्रद्धांजली व्यक्त करतो. जनतेच्या प्रश्नासाठी पाटील 5 वाजल्यापासून तळमळीनं काम करणारे ते खरे लोकसेवक होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान व महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवी. दादांचं अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी आम्हा सर्वांनाच एक धक्कादायक आहे. प्रशासनावर जबरदस्त पकड आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले धडाडीचे नेते अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला होता. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक प्रभावी कार्यपद्धतीची छाप सोडली. त्यांच्या निर्णयाने महाराष्ट्राने एक कणखर, शिस्तबद्ध, वक्तशीर आणि कार्यतत्पर नेतृत्व गमावले आहे. ही पोकळी कधी भरून निघणारी नाही. त्यांचे कुटुंब म्हणजे अख्खा महाराष्ट्र आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ लावो हीच विठू रखमाई व दामाजी पंतांच्या चरणी प्रार्थना. सर्वसामान्याला एवढाच आधार होता राष्ट्रवादीचा.